नमस्कार मंडळी। आज सुप्रीम कोर्टात जे काय घडलं ते पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे। ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी आज एकामागून एक असे मुद्दे मांडले की काही वेळ न्यायालयातही त्यावर सविस्तर चर्चा झाली। विशेष म्हणजे त्यांना युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळही देण्यात आला। पण या संपूर्ण सुनावणीत असा कोणता मुद्दा होता ज्यामुळे शिंदे गटाची अडचण वाढू शकते? चला सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। सगळ्यात आधी कपिल सिब्बल यांनी सुरुवातीला शिंदेंसोबत गेलेल्या 16 आमदारांचा मुद्दा काढला। त्यांचं म्हणणं अगदी सरळ होतं। त्यावेळेस अधिकृत प्रतो सुनील प्रभू यांनी दिलेला व्हीप वैध होता। मग त्या व्हीपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई का झाली नाही? जर त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आधी झाला असता तर पुढे जे काही घडलं त्यांचं चित्र पूर्णपणे वेगळं असतं, असा त्यांचा युक्तिवाद होता। आता इथेच दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो। कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावरही थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केला। त्यांचं म्हणणं होतं की ज्या पक्षाचं सरकार असतं त्याच पक्षाचा विधानसभा अध्यक्ष असतो। मग अशा परिस्थितीत पूर्णपणे निष्पक्ष निर्णय होणार का? हा प्रश्न त्यांनी न्यायालयासमोर मांडला। त्यावर न्यायमूर्तींकडूनही काही निरीक्षणं नोंदवली गेली आणि त्यामुळे या मुद्द्यावरही बराच वेळ चर्चा झाली। पण गोष्ट इथे थांबत नाही। त्यानंतर कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या घटनेचा मुद्दा उपस्थित केला। शिंदे गटाचं म्हणणं आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षाच्या घटनेत झालेला बदल वैध नव्हते। पण सिब्बल यांनी विचारलं, जर ते बदलच अवैध असतील तर 2014-2019च्या निवडणुका, त्यानंतर झालेल्या नियुक्त्या आणि त्या काळात घेतलेला निर्णय त्यांचं काय झालं? एवढंच नाही तर एकनाथ शिंदे स्वतः अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री होते। मग त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरे पक्षप्रमुख वाटत होते आणि आता तेच पद अवैध कसं झालं, हा प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला। यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही आक्षेप घेतला। त्यांचं म्हणणं असं होतं की पक्ष आणि चिन्ह कोणाला द्यायचं हे अधिकार निवडणूक आयोगाकडे असले तरी पक्षाची घटना वैध आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आयोगाकडे नाही। त्यामुळे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, त्याची गल्लत होऊ नये असा त्यांचा आग्रह होता। आता या सगळ्या सुनावणीत सर्वात जास्त चर्चा झाली ती एका मुद्द्यावर, विधिमंडळ पक्ष मोठा की राजकीय पक्ष, यावर न्यायालयात पुन्हा एकदा चर्चा आता सुरू झालेली आहे। यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षणे नोंदवली होती की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांची गल्लत करता येणार नाही। त्यामुळे हा मुद्दा आजच्या सुनावणीत सगळ्यात मोठा केंद्रबिंदू ठरलेला आहे। आणखी एक मुद्दा म्हणजे राज्यपालांच्या भूमिकेचा। बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला, त्यावेळी परिस्थिती नेमकी कशी होती आणि परिस्थितीत नेमकं काय घडलं होतं, या सगळ्यावरही दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला। त्यामुळे आजची सुनावणी केवळ पक्ष आणि चिन्हापुरती मर्यादित राहिली नाही तर संपूर्ण घटनात्मक प्रक्रियेवरही चर्चा झाली होती। थोडक्यात सांगायचं तर आज कपिल सिब्बल यांनी अपात्रता, व्हीप, शिवसेनेची घटना, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय, निवडणूक आयोगाचे अधिकार आणि राजकीय पक्ष विरुद्ध विधिमंडळ पक्ष या सर्व मुद्द्यांवर सविस्तर युक्तिवाद केलेला आहे। एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, आज न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही। आज फक्त दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाले असून पुढील सुनावणी ही चर्चा आता आणखीन होणार आहे। त्यामुळे या सगळ्यांच्या गोष्टीचं लक्ष आता नेमकं घडणार काय? शिवसेनेचं धनुष्यबाण पुन्हा एकदा ठाकरेंकडे जाणार की धनुष्यबाण शिंदेंच्याच हातात राहणार, हे सगळं पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। या सगळ्यांमुळे उद्याच्या सुनावणीवर सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे। न्यायालयात या सर्व मुद्द्यांकडे कसं पाहतं हे पुढील काही दिवस आता ठरवणार आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं पुढील राजकीय चित्र कसं असेल हे नेमकं आता काय घडणार हे आपल्या पूर्ण पाहूयात। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कपिल सिब्बल यांनी आज जे मुद्दे मांडले होते ठाकरे गटासाठी गेम चेंजर ठरू शकतात का, की शिंदे गटाची बाजू अजूनही मजबूत आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।